नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षेचा पेपर पहिला. आपण ही सिरीज सुरू करत आहोत, तर आज आपण पहिला पेपर पाहूया. 26 मार्च 2023 रोजी झालेला. चला तर मग सुरू करूया पेपरला. त्या अगोदर मित्रांनो, आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्रश्न पहिला असा आहे की शिक्षक डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. मित्रांनो, याचं उत्तर आहे विमर्शी. शिक्षक विमर्शी स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. त्यानंतर प्रश्न दुसरा, डॅश यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते. पर्याय आहेत: ए. विद्यार्थी आणि ग्रंथपाल, बी. शिक्षक, सहकारी आणि ग्रंथपाल, सी. विद्यार्थी आणि पालक, डी. विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी. मित्रांनो, याचं उत्तर आहे विद्यार्थी आणि पालक. विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते. मित्रांनो, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. त्यानंतर पाहूया प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा, स्वयं म्हणजे काय? मित्रांनो, या ठिकाणी स्वयंचा पूर्ण रूप विचारलेला आहे. तर आपण ऑप्शन पाहूया. ऑप्शन ए, स्कूल वेब्स ऑफ ॲक्शन लर्निंग फॉर यूथ अस्पायरिंग मॅप्स. ऑप्शन बी, स्टडी वेबसाइट्स ऑफ ॲक्शन लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. ऑप्शन सी, स्कूल वेबसाइट्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यूथ अस्पायरिंग मॅप्स. ऑप्शन डी, स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी, स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. प्रश्न चौथा पाहूया. प्रश्न चौथा, इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॅश ही पद्धत जास्त योग्य पद्धती आहे. पर्याय आहेत: ए. भूमिका पालन पद्धती, पर्याय बी. दिग्दर्शन पद्धती, पर्याय सी. प्रायोगिक पद्धती आणि पर्याय डी. अवगामी पद्धती. मित्रांनो, याचं उत्तर आहे भूमिका पालन पद्धती. इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी भूमिका पालन पद्धती ही जास्त योग्य पद्धती आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा, अध्यापन प्रक्रियेचे नियमन डॅश मूल्यमापनाद्वारे केले जाते. पर्याय आहेत: ए. नैदानिक, बी. स्थाननिश्चिती, सी. अकारिक आणि डी. सकारिक. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अकारिक. अध्यापन प्रक्रियेचे नियमन अकारिक मूल्यमापनाद्वारे केले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. संशोधकाच्या ठायी डॅश असलेच किंवा असलीच पाहिजे. पर्याय आहेत: ए. संशोधन अभिवृत्ती, पर्याय बी. संशोधन अभियोग्यता, पर्याय सी. संशोधनाबाबतची माहिती आणि पर्याय डी. स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. याचं योग्य उत्तर आहे संशोधन अभियोग्यता. संशोधकाच्या ठायी संशोधन अभियोग्यता असलीच पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, गुणात्मक संशोधनातील डॅशच्या नोंदी करणे यास टिपण काढणे म्हणजेच मेमोईंग असे म्हणतात. याचं उत्तर आहे मित्रांनो चिंतनशील टिपा. गुणात्मक संशोधनातील चिंतनशील टिपाच्या नोंदी करणे यास टिपण काढणे असे म्हणतात. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8वा, अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन डॅश हे असेल. पर्याय आहेत: ए. संपादन कसोटी, बी. नैदानिक कसोटी,
सी प्रमाणित कसोटी आणि डी उत्तर कसोटी. याचं योग्य उत्तर आहे नैदानिक कसोटी. अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन नैदानिक कसोटी हे असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिणाम डॅश हे असेल. याचं योग्य उत्तर आहे चतुर्थक विचलन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. संशोधन पत्रिकेचे मानक मूल्य डॅश वर ठरते. पर्याय आहेत प्रकाशक, इम्पॅक्ट फॅक्टर, सायटेशन इंडेक्स, जर्नलची छपाई. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो इम्पॅक्ट फॅक्टर. म्हणजेच संशोधन पत्रिकेचे मानक मूल्य इम्पॅक्ट फॅक्टर वर ठरते. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 ते प्रश्न क्रमांक 15 हे उतार्यावर आधारित असतात. या ठिकाणी आपण डायरेक्ट उत्तर पाहूया. प्रश्न क्रमांक 11. अनुभवांची कलात्मक अभिव्यक्ती म्हणजे साहित्य असले तरी कोणतीही अभिव्यक्ती ललित साहित्य होत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे संपूर्ण विधान बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 पाहूया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. वाङ्मयाचे विविध प्रकार म्हणजे. याचं उत्तर आहे मित्रांनो कलात्मक अभिव्यक्ती आणि अध्ययनासाठी केलेल्या व्यवस्था. हे दोन्ही उत्तर आहेत मित्रांनो त्याचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. माणसाला इतिहासाकडे बघण्याची दृष्टी कशामुळे प्राप्त झाली. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सामाजिक परिवर्तन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. अभिनव हे मानवी व्यक्तिमत्वाचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य असून ते नैसर्गिक संचित आणि अर्जित गुणांनी युक्त असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15. कलेचा ऱ्हास केव्हा होतो. याचं उत्तर आहे मित्रांनो जेव्हा ती शास्त्रात बांधली जाते आणि जेव्हा कलेची वर्गवारी होते. हे दोन या प्रश्नाचे उत्तर असतील मित्रांनो. त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकीकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण डॅश प्रकारचे असते. पर्याय आहेत ए अंतर्गत, बी बहिस्थ, सी ऊर्ध्वगामी, डी अधोगामी. या प्रश्नाचं उत्तर आहे अंतर्गत. कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकीकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण अंतर्गत प्रकारचे असते. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 आहे प्रेषक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक डॅश वर परिणाम करू शकतो. याचं उत्तर आहे मित्रांनो संप्रेषणाची परिणामकारकता. प्रेषक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक संप्रेषणाची परिणामकारकता यावर परिणाम करू शकतो. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. डॅश यांच्या मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय. पर्याय आहेत ए एफ जी मेयर, बी जी जी ब्राऊन, सी डॉक्टर डेवेल आणि डी मिलर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी जी जी ब्राऊन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19. प्रभावी संप्रेषण हे डॅश या समीकरणाने दाखविता येते. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो
पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 20. संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास डॅश असे म्हणतात. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गोंधळ. संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास गोंधळ असे म्हणतात. पुढील प्रश्न क्रमांक 21. 0 व 1 या अंकांनी 8 बीट किती संगणकीय शब्द तयार होतील की ज्या प्रत्येक शब्दामध्ये 1 3 वेळा व 0 5 वेळा येतात. पर्याय आहेत ए 15, बी 56, सी 65, डी 30. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 56. प्रश्न क्रमांक 22. पुढे दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या समित्या व त्यांचे सदस्य आहेत. या समित्यांचे किती प्रकारे आपण प्रतिनिधी निवडू शकतो की जेणेकरून कोणत्याही 2 समित्यांचे प्रतिनिधी वेगवेगळे असतील. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी 0. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. एका आयताकृती व्यवस्थेत 4 रांगांमध्ये व्यक्ती उभ्या आहेत. प्रत्येक रांगेत 4 व्यक्ती आहेत. जर आय या रांगेतील जे क्रमांकाच्या व्यक्तीचा जे या रांगेतील आय या क्रमांकाच्या जागेवर उभे राहण्यास सांगितले तर किती व्यक्तींनी आपले मूळ स्थान बदललेले असेल. याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी 12. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती भरण्यास 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी 4 तास. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. जर एक्सला वायपेक्षा 10% गुण जास्त मिळाले तर वायला एक्सपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. तर मला वाटतंय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बहुतेक कॅन्सल झालेलं आहे कारण यापैकी कोणतंही या प्रश्नाचं उत्तर नाही. मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगू शकता. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26. पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे की जी आदितीच्या पुढे आहे. रेहाना आदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे. तर शर्यतीमध्ये पुढून मागे कोणता क्रम बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी शोभा आदिती रेहाना आणि राणी. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 27. पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखविणाऱ्या रीतीने मांडा. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क्रमानुसार मांडणी करण्यास सांगितलेली आहे. यानुसार या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी 4 2 1 5 3 6. प्रश्न क्रमांक 28. घोडा हा एक तृणभक्षी प्राणी आहे. हे विधान डॅश आहे. पर्याय ए प्रत्यक्ष, पर्याय बी अनुमान, पर्याय सी उपमान, पर्याय डी अर्थापत्ती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए प्रत्यक्ष. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक ए फक्त म्हणजे सर्व माकडे बुद्धिवान आहेत केवळ हा निष्कर्ष उचित आहे. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनांमधील बरोबर संबंध दर्शवते.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 पाहूया. प्रश्न क्रमांक 31चं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 आणि 32 हे पुढील माहितीवर आधारित आहेत. या ठिकाणी एक माहिती दिलेली आहे, त्यावर 31 आणि 32 क्रमांकाचे प्रश्न आधारित आहेत मित्रांनो. या प्रश्नांचे डायरेक्ट उत्तर सांगतो मी. प्रश्न क्रमांक 31चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंजिनिअरिंग व तत्सम. प्रश्न क्रमांक 32 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 17.2%. प्रश्न क्रमांक 33 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 44%. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 34 आणि 35 हे देखील आकृतीवर आधारित आहेत. यांचं देखील डायरेक्ट उत्तर बघूया. प्रश्न क्रमांक 34 अन्न या विभागाशी संबंधित कोण किती अंशाचा आहे ते काढा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 90 अंश. प्रश्न क्रमांक 35 अन्न या विभागावरील खर्चाची शेकडेवारी काढा. याचं उत्तर आहे 30%. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 35चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 30%. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 36 HTML या शब्दाचा योग्य अद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता. या ठिकाणी HTMLचा फुल फॉर्म सांगायचा मित्रांनो. याचं योग्य उत्तर असेल हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा डॅश या वर्षी सुरू करण्यात आली. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक ए 1995. प्रश्न क्रमांक 38 स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे. यात पर्याय ए टंकलेखन, पर्याय बी हनीकोड, पर्याय सी युनिकोड आणि पर्याय डी मल्टीमीडिया. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी युनिकोड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे. पर्याय ए पेटीएम, पर्याय बी भीम, पर्याय सी तेज आणि पर्याय डी मोबिक्विक. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी तेज. तेज हे ॲप डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे. पर्याय ए ई शोध गंगा, पर्याय बी ई शोध सिंधू, पर्याय सी ई शोध यमुना, पर्याय डी शोध सरस्वती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी ई शोध सिंधू. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 41 क्योटो प्रोटोकॉल हा डॅशशी संबंधित आहे. यामधील पर्याय ए जैवविविधतेचे संरक्षण, पर्याय बी ओझोन संरक्षण, पर्याय सी वन्य प्राणी संरक्षण आणि पर्याय डी वैश्विक वातावरण बदल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी वैश्विक वातावरण बदल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 घरगुती कारणांसाठी
पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते? पर्याय ए सौर औष्णिक, पर्याय बी सौर प्रकाशीय, पर्याय सी भूऔष्णिक आणि पर्याय डी सौर शोषकत्व. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए सौर औष्णिक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43. आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतींची अमाप वाढ डॅशमुळे होते? पर्याय ए नायट्रोजनची वाढ, पर्याय बी फॉस्फेटची वाढ, पर्याय सी नायट्रेट व फॉस्फेटमधील वाढ आणि पर्याय डी सोडियम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी नायट्रेट व फॉस्फेटमधील वाढ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए SO2. प्रश्न क्रमांक 45. महापालिकेचा ओला घनकचरा डॅशचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते? पर्याय ए आहे कंपोस्टिंग, पर्याय बी आहे पायरोलायसिस, पर्याय सी आहे बर्निंग आणि पर्याय डी आहे इन्सिनिरेशन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए कंपोस्टिंग. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 46. मोघल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था डॅश या नावाने ओळखल्या जात? पर्याय ए आहे मक्तब, पर्याय बी आहे मदरसा, पर्याय सी खाजकाई आणि पर्याय डी अरबी स्कूल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मदरसा. मोघल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था मदरसा या नावाने ओळखल्या जात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47. RUSA रुसा योजना ही प्रामुख्याने डॅशसाठी आखलेली आहे? पर्याय ए आहे सर्वांना परवडण्यायोग्य उच्च शिक्षण मिळावे यासाठी, पर्याय बी आहे सर्वांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे यासाठी, पर्याय सी आहे राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवावे यासाठी आणि पर्याय डी आहे महाविद्यालयातील संशोधनासाठी अर्थसहाय्य पुरवावे यासाठी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवावे यासाठी रुसा योजना आखण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48. विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास डॅश असे म्हणतात? पर्याय ए मानववंशशास्त्र, पर्याय बी अर्थशास्त्र, पर्याय सी पर्यावरणशास्त्र आणि पर्याय डी भूगर्भशास्त्र. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्यावरणशास्त्र. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49. UGCने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी डॅश इंडक्शन कोर्स सुचविलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अध्यापनाची तयारी करण्यासाठी पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50. स्वयं हा उपक्रम डॅश विकसित केलेला आहे? पर्याय ए तांत्रिक विषयांसाठी, पर्याय बी मानव्य विषयांसाठी, पर्याय सी व्यवस्थापन विषयांसाठी आणि पर्याय डी वरील सर्व विषयांसाठी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय डी वरील सर्व विषयांसाठी. मित्रांनो आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढील व्हिडिओ येणारे तुम्हाला पाहायला भेटतील.